हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आजपासून आपण तुमच्या येणाऱ्या पीएमसी एग्जाम, तलाठी एग्जाम, आरोग्य विभाग, झेडपी या सर्व एग्जामसाठी टेस्ट सिरीज चालू करत आहोत. यात मी तुमचा जीके, जीएस, मॅथ्स, रिजनिंग, मराठी, इंग्लिश, ग्रामर या सर्व सब्जेक्टचा सिलेबस कंप्लीट करून घेणार आहे. हे सर्व टेस्ट पेपर तुमच्या एग्जामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. आणि हो, माझ्या नवीन चॅनलवर सुद्धा काही सिरीज अपलोड करणार आहे, तर तिथे सुद्धा व्हिजिट करून तुम्ही पाहू शकता. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि कंटेंट चांगलं वाटलं तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते? परंतु हे कोणते अव्यय आहे? शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय की संकेतबोधक उभयान्वयी अव्यय? तर हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे परंतु? तर परंतु आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन सी. परंतु, बाकी, किंतु, परी, पण ही सर्व न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. आणि या अव्ययांनी जोडलेली जी वाक्य असतात ती संयुक्त वाक्य असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त वाक्य ओळखा. खाली दिलेल्या वाक्यांमधून संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात. लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत. लोकांनी आपली स्तुती निंदा करावी. लोक आपली स्तुती करतात कारण निंदाही करतात. तर या दिलेल्या वाक्यांपैकी संयुक्त वाक्य ओळखायचं आहे. तर संयुक्त वाक्य कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असते? तर किंवा, ऑप्शन बी येईल तुमचं संयुक्त वाक्य. लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत हे संयुक्त वाक्य आहे. अथवा, किंवा, वा, अगर या विकल्पबोधक अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात संयुक्त वाक्य. ठीक आहे. आणि म्हणून, कारण, कारण की, जर तर या अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत हे संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा. चरख्याच्या सहाय्याने डॅश कातून श्रम आणि कौशल्य यांचा त्यांनी मेळ साधला. तर चरख्याच्या सहाय्याने काय कातून श्रम आणि कौशल्य यांचा त्यांनी मेळ साधला? खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा. सूत, सूत, सुत्त की यापैकी नाही? तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, सूत. चरख्याच्या सहाय्याने सूत कातून श्रम आणि कौशल्य यांचा त्यांनी मेळ साधला. या सूत शब्दाचा अर्थ होतो धागा. स ला जेव्हा दीर्घ उकार असतो तेव्हा त्या सूत या शब्दाचा अर्थ धागा असा होतो. आणि स ला जेव्हा ह्रस्व उकार असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो मुलगा. ठीक आहे. ऑप्शन बी मध्ये जो सूत आहे त्याचा अर्थ होईल मुलगा आणि ऑप्शन ए मध्ये सूत आहे त्याचा अर्थ होईल धागा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उभयविध क्रियापद म्हणजे काय? उभयविध क्रियापद म्हणजे काय? दोन क्रियापदे एकत्र येतात. वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. वाक्यातील क्रियापद अकर्मक असते. क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. तर काय असते उभयविध क्रियापद? तर उभयविध क्रियापद म्हणजे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. उभयविध क्रियापद म्हणजे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पावसासोबत गारा पडतील. पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ ओळखा. तर कोणत्या काळाचे वाक्य आहे पावसासोबत गारा पडतील? रीती भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ की संभव सूचक भविष्यकाळ? पावसासोबत गारा पडतील. तर यात संभावना दर्शवलेली आहे आणि संभावना दर्शवण्यासाठी नेहमी साधा भविष्यकाळ वापरतात. पण ऑप्शन मध्ये साधा भविष्यकाळ आहे का? तर ऑप्शन मध्ये साधा भविष्यकाळ नाही आहे. त्यामुळे हे संभव सूचक भविष्यकाळाचे उदाहरण आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, संभव सूचक भविष्यकाळ. आणि जर ऑप्शन मध्ये संभव सूचक भविष्यकाळ नसून जर साधा भविष्यकाळ असता तर त्याचं आन्सर आलं असतं साधा भविष्यकाळ. ठीक आहे. संभावना दर्शवण्यासाठी नेहमी साधा भविष्यकाळाचा वापर करतात. याला संभव सूचक भविष्यकाळही म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? द्वंद्व, कर्मधारय, तत्पुरुष की बहुव्रीही? दशभुजा. तर दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे दशभुजा. दशभुजा शब्दाच्या सुरुवातीला संख्यावाचक शब्द आहे. दशभुजा शब्दाच्या सुरुवातीला दश हा संख्यावाचक शब्द आहे, पण हे शब्दसमूह नाही आहेत. दशभुजा हा शब्दसमूह नाही आहे. दशभुजा म्हणजे सप्तशृंगी, तिसऱ्याच पदाचा बोध होतोय, म्हणून हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. द्विगु समास येणार नाही, द्विगु तत्पुरुष समास येणार नाही. दशभुजा हा शब्दसमूह नाहीये, यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतोय, म्हणून हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. दशभुजा, दशानन, चौकोन, त्रिकोण, षटकोन ही सर्व बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुमचं करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, बहुव्रीही समास. नेक्स्ट क्वेश्चन. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. कर्तरी, कर्मणी, भावे की कर्तृ कर्मसंकर? जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. तर कोणता प्रयोग आहे? तर भावे प्रयोग येईल का? तर हो, ऑप्शन सी, भावे प्रयोगाचे उदाहरण आहे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे? बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. परिणामबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक की कारणबोधक? तर पहिल्यांदा मला सांगा, उभयान्वयी अव्यय कोणता आहे या वाक्यातील? तर म्हणून. म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. तर हे कोणत्या प्रकारातील आहे? परिणामबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक की कारणबोधक? म्हणून. तर म्हणून येईल परिणामबोधक मध्ये, ऑप्शन ए. म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांपैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा, संपादक, बातमीदार, वृत्त संपादक की पत्रकार? तर कोण असतो वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा? तर त्याला म्हणतात बातमीदार, ऑप्शन बी, बातमीदार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. आशीर्वाद, दीपावली, शारीरिक की सांसारिक? तर यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर आशीर्वाद हा शब्द कसा लिहितात? तर आशीर्वाद मध्ये श ला दीर्घ विलांटी असते, आशीर्वाद. दीपावली शब्द कसा लिहितात? तर द ला दीर्घ विलांटी, दीपावली. शारीरिक, तर शारीरिक र ला दीर्घ विलांटी. त्यामुळे हे तिन्ही शब्द अशुद्ध आहेत. ऑप्शन डी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, सांसारिक. सांसारिक हा शुद्ध शब्द आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. द्रौपदीची थाळी. नेहमी गरज भागवणारी व्यक्ती, कायम देणारी गोष्ट, अत्यंत गरिबी की खावयास जसे मिळेल तसे? द्रौपदीची थाळी. तर काय येईल या वाक्यप्रचाराचा अर्थ? तर द्रौपदीची थाळी म्हणजे नेहमी गरज भागविणारी व्यक्ती. ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. द्रौपदीची थाळी म्हणजे नेहमी गरज भागविणारी व्यक्ती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. धर्माआड कुत्रे येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धर्माआड कुत्रे येणे. वाईट अवस्था होणे, चांगलं कामात विघ्न येणे, सर्वनाश होणे की धांदल उडणे? धर्माआड कुत्रे येणे. तर काय येईल या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ? तर धर्माआड कुत्रे येणे म्हणजे चांगल्या कामात विघ्न येणे. ऑप्शन बी, चांगल्या कामात विघ्न येणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. जल. जल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अनल, सलील, वात की समीर? जल या शब्दाचा समानार्थी शब्द. तर अनल म्हणजे काय? तर अनल म्हणजे अग्नी, पावक, वनी, विस्तव. अनल म्हणजे अग्नी. सलील म्हणजे काय? तर सलील म्हणजे जल, जीवन, अंबू, नीर, तोय, उदक, पाणी. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. जल या शब्दाचा समानार्थी शब्द येईल सलील. त्यानंतर वात म्हणजे काय? तर वात म्हणजे वारा, वायू, पवन, मारुत, समीर, अनिल, वारा. ठीक आहे. आणि समीर म्हणजे ही वारा. ठीक आहे. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे वारा. अनल म्हणजे अग्नी आणि अनिल म्हणजे समीर, वात, वारा. ठीक आहे.
आणि जल म्हणजे सलील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रदोष शब्दास असलेला समानार्थ ओळखा. प्रदोष शब्दास असलेला समानार्थ. विशेष दोष असलेले, दोष नसलेले, पहाटेचा समय की मुद्दाम दोष ठेवलेले. प्रदोष. तर प्रदोष म्हणजे काय? तर प्रदोष म्हणजे पहाटेचा समय. ऑप्शन सी, पहाटेचा समय म्हणजे प्रदोष. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कवी प्लस ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? कवी प्लस ईश्वर, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी की यापैकी नाही? कवी प्लस ईश्वर. तर हे स्वर संधीचे उदाहरण आहे. ऑप्शन ए स्वर संधी आहे कवी प्लस ईश्वर. कवी मधल्या वी चा ह्रस्व ई आणि ईश्वरचा दीर्घ ई हे दोन स्वर एकत्र आलेले आहेत म्हणून ही स्वर संधी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इथून तुमचे इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत. क्वेश्चन 16. आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ड. आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ड. विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन और ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर विजडम म्हणजे स्वातंत्र्य कोणत्या प्रकारचं नाउन आहे? आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ड. विजडम हे कोणत्या प्रकारचं नाउन आहे? तर हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. भाववाचक नाम आहे विजडम. ज्या नामांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा काल्पनिक नावास भाववाचक नाम म्हणतात. ब्युटी, काइंडनेस, अँगर, पुअर्टी, लव, डेंजर, स्लीप, डेथ ही सर्व भाववाचक नामे आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत कारण त्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. काल्पनिक नामे आहेत म्हणून यांना भाववाचक नामे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणतात. ठीक आहे. विजडम इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट वन वर्ड डेनोटिंग नंबर अँड फिल इन द ब्लँक. सिलेक्ट वन वर्ड डेनोटिंग नंबर अँड फिल इन द ब्लँक. ए डॅश ऑफ बर्ड्स. ए डॅश ऑफ बर्ड्स. फ्लॉक, फ्लीट, स्वॉर्म और हर्ड. ए डॅश ऑफ बर्ड्स. तर कलेक्टिव्ह नाउनचा प्रश्न आहे. ए डॅश ऑफ बर्ड. पक्ष्यांचा थवा. काय म्हणतात पक्ष्यांच्या थव्याला? ए फ्लॉक ऑफ बर्ड्स येईल का? तर हो, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. आणखी कोणती कोणती कलेक्टिव्ह नाउन्स आहेत? लायन्सचा काय असतो? लायन्सचा तर प्राईड ऑफ लायन्स. प्राईड ऑफ लायन्स. त्यानंतर फ्लीट कसला असतो? तर फ्लीट म्हणजे काय? फ्लीट म्हणजे ए फ्लीट ऑफ शिप्स. जहाजांचा ताफा. ए स्वॉर्म ऑफ बीज. स्वॉर्म ऑफ बीज. ए हर्ड ऑफ काऊज. गाई गुरांचा कळप. त्यानंतर ए बँड ऑफ म्युझिशियन. एन आर्मी ऑफ सोल्जर्स. ए बेंच ऑफ जजेस. ए चेन ऑफ माउंटन्स. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. डैश सन इज अबाउट टू सेट. डैश सन इज अबाउट टू सेट. ए एन दी ए लिटिल. डैश सन इज अबाउट टू सेट. तर कोणतं आर्टिकल येईल? सन पूर्वी कोणतं आर्टिकल येईल? तर आपण पाहिलं होतं दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, धर्मग्रंथ, त्यानंतर फेमस बुक्स, त्यानंतर जगातील एकमेव गोष्टी या सर्वांच्या नावापूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी सन इज अबाउट टू सेट. दी सन, दी मून, दी अर्थ, दी गंगा, दी हिमालयाज, दी ईस्ट, दी वेस्ट, दी रामायणा, दी बायबल, दी ताजमहल या सर्व नामांपूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन ॲडजेक्टिव्ह. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन ॲडजेक्टिव्ह. यापैकी कोणतं ॲडजेक्टिव्ह नाही आहे? केअरफुली, फ्रेंडली, ओनली की मंथली. नॉट एन ॲडजेक्टिव्ह. यापैकी कोणतं विशेषण नाही आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. कोणतं विशेषण नाही आहे? तर केअरफुली काय आहे? केअरफुली तर केअरफुली हे ॲडवर्ब आहे. क्रिया विशेषण आहे केअरफुली. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. केअरफुली इज नॉट एन ॲडजेक्टिव्ह. केअरफुली इज एन ॲडवर्ब. क्रिया विशेषण आहे केअरफुली. बाकी सर्व फ्रेंडली, ओनली, मंथली ही सर्व विशेषणे आहेत, ॲडजेक्टिव्हज आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. 12th या शब्दाची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला सांगायची आहे. 12th या शब्दाची करेक्ट स्पेलिंग.
TWELTH, TWELFTH, TWELUTH की TWELTHE? करेक्ट स्पेलिंग कोणती आहे 12th या शब्दाची? तर 12th हा शब्द कसा लिहितात? TWELFTH, 12th. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. 12th या शब्दात एफ येतो, एफ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. What is the meaning of the idiom Hobson's choice? What is the meaning of the idiom Hobson's choice? An apparently free choice where there is no real alternative, to exercise the choice to surrender before the enemy, to be in an aggressive mode when facing a challenge, to challenge an unworthy opponent. Hobson's choice. तर Hobson's choice चा अर्थ काय होतो? What is the meaning of the idiom Hobson's choice? तर हॉब्सन्स चॉईस म्हणजे तुम्हाला चॉईस दिसते पण रिअल मध्ये चॉईसच नसते. तुम्हाला चॉईस दिसते पण रिअल मध्ये चॉईसच नसते, म्हणजे एकच ऑप्शन असते, अल्टरनेटिव्ह नसते. तर काय येईल ऑप्शन मधून करेक्ट आन्सर? ऑप्शन ए येईल का? अन अपॅरेंटली फ्री चॉईस वेअर देअर इज नो रिअल अल्टरनेटिव्ह. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हॉब्सन्स चॉईस म्हणजे अन अपॅरेंटली फ्री चॉईस वेअर देअर इज नो रिअल अल्टरनेटिव्ह. तुम्हाला चॉईस दिसते पण एकच ऑप्शन असते, अल्टरनेटिव्ह नसते. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज दी वॉइस. चेंज दी वॉइस. पुल दी रोप. दी रोप बी पुल्ड. पुल्ड दी रोप. लेट दी रोप बी पुल्ड. दी रोप वॉज पुल्ड. काय होईल पुल दी रोपचं चेंज दी वॉइस? तर आता मला सांगा, सेंटेन्स मध्ये ऑर्डर दिले का? पुल दी रोप ऑर्डर आहे ना, म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि याचं पॅसिव्ह होताना नेहमी लेट पासून सुरुवात होते. कशापासून सेंटेन्सची सुरुवात होते? आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना, तर लेट पासून. त्यामुळे लेट पासून सुरुवात होणारी वाक्य कोणती आहेत ऑप्शन मध्ये? तर एकच वाक्य आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन ए, बी, डी मध्ये लेट पासून वाक्याची सुरुवातच केलेली नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए, बी आणि डी हे एलिमिनेट होतील आणि ऑप्शन सी उरला. त्यामुळे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. लेट दी रोप बी पुल्ड. आणि तसं पण लक्षात ठेवा, आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना नेहमी लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3 क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना होते. लेट प्लस दी रोप म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर बी आणि पुल्ड म्हणजे V3. लेट सब्जेक्ट बी V3 अशी रचना होते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना. ठीक आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. लेट दी रोप बी पुल्ड. ठीक आहे. लेट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याच्या वन विभागाने देशातील पहिले पॉलिनेटर पार्क म्हणजे परागकण उद्यान सुरू केले आहे? देशातील पहिले पॉलिनेटर पार्क म्हणजे परागकण उद्यान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? मणिपूर, केरळ, उत्तराखंड की अरुणाचल प्रदेश? देशातील पहिले पॉलिनेटर पार्क, पहिले परागकण उद्यान. तर कोणत्या राज्याच्या वन विभागाने सुरू केलेले आहे? तर उत्तराखंड राज्याने सुरू केलेले आहे देशातील पहिले पॉलिनेटर पार्क, परागकण उद्यान. ठीक आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. डॅश हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. डॅश भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. बाळ गंगाधर टिळक, सी राजगोपालाचारी, लाल बहादूर शास्त्री की वल्लभभाई पटेल? तर कोण होते भारताचे पहिले उपपंतप्रधान? तर ते होते वल्लभभाई पटेल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. वल्लभभाई पटेल होते भारताचे पहिले उपपंतप्रधान. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या आधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य नसल्याचा निर्णय दिला? कोणत्या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या आधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य नसल्याचा निर्णय दिला? अनिवार्य नसल्याचा निर्णय दिला. स्वप्नील त्रिपाठी व्ही, भारतीय सर्वोच्च न्यायालय, PUC LV, भारतीय केंद्र शासन, MC मेहता, भारतीय केंद्र शासन की श्याम नारायण चौकसी व्ही, भारतीय केंद्र शासन आणि इतर? तर सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या आधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य नसल्याचा निर्णय कोणी दिला? तर याचा करेक्ट आन्सर येईल श्याम नारायण चौकसी व्ही, भारतीय केंद्र शासन आणि इतर. ठीक आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दी नोव्हो खटला म्हणजे काय? दी नोव्हो खटला एक नवीन खटला, वरिष्ठ न्यायालयात दाद मागितल्यावर चालणारा खटला, खटल्याचा अंतिम टप्पा की जेव्हा कोणताही खटला चालत नाही आणि एकतर्फी निर्णय दिला जातो? तर दी नोव्हो खटला म्हणजे काय?
तर याचं करेक्ट आन्सर येईल एक नवीन खटला, ऑप्शन ए. दी नोवो खटला म्हणजे एक नवीन खटला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मिशन कवच कुंडल अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन कवच कुंडल अभियान कशाशी संबंधित आहे? पोलिओ, कोविड, एड्स की कुष्ठरोग? मिशन कवच कुंडल अभियान, तर हे अभियान कशाशी संबंधित आहे? तर हे अभियान संबंधित आहे कोविडशी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मिशन कवच कुंडल अभियान कोविडशी संबंधित आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 4:20 घड्याळाच्या तास काट्यात आणि मिनिट काट्यातील कोण किती अंशाचा असेल? 4:20 घड्याळाच्या तास काट्यात आणि मिनिट काट्यातील कोण किती अंशाचा असेल? तर किती डिग्रीचा अँगल असेल घड्याळाच्या तास काट्यात आणि मिनिट काट्यात 4:20? तर घड्याळाच्या काट्यांमधील अँगल काढण्याचं सूत्र काय असते? फॉर्म्युला काय असतो? तर अँगल इक्वल टू 30 आवर मायनस 11/2 मिनिट. बरोबर आहे का फॉर्म्युला? 30 आवर मायनस 11/2 मिनिट. तर आपल्याला किती वाजून किती मिनिटांनी अँगल काढायचा आहे? तर आपल्याला काढायचा आहे 4:20 किती अँगल होईल तो. तर व्हॅल्यू फिलअप करा. 30 इंटू 4 म्हणजे आवर्स अँड 11/2 इंटू मिनिट म्हणजे 20. तर 2 1 जार 2, 2 10 जार 20, 30 4 जार 120 मायनस 11 10 जार 110, 120 मायनस 110 येईल 10. तर 10 डिग्रीचा अँगल बनेल 4:20 तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये. ठीक आहे. घड्याळातील काट्यांच्या अँगलवर नेहमी क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. अँगल इक्वल टू 30 इंटू तास मायनस 11/2 इंटू मिनिट्स. ठीक आहे. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. 10 डिग्रीचा अँगल बनेल 4:20. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 11 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 11 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढतात? तर पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे 11 प्लस 70 डिवायडेड बाय 2 इंटू एकूण नैसर्गिक संख्या, टोटल नैसर्गिक संख्या. तर पहिली नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे 11, शेवटची माहिती आहे 70 डिवायडेड बाय 2 केलं. पण एकूण नैसर्गिक संख्या कशा काढतात? तर एकूण नैसर्गिक संख्या काढायचा फॉर्म्युला आहे शेवटची नैसर्गिक संख्या म्हणजे 70 मायनस पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे 11 किती येईल? 59 प्लस 1 म्हणजे 60 येतील एकूण नैसर्गिक संख्या 11 ते 70 मधील. मग करा 11 प्लस 70 81 डिवायडेड बाय 2 इंटू एकूण नैसर्गिक संख्या आल्या 60. 2 1 जार 2, 2 30 जार 60. 81 इंटू 30 येतील 0, 0 3 1 जार 3 अँड 8 3 जार 24. 2430 इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. 10 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज येईल 2430. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या डिवायडेड बाय 2 इंटू एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या काढायचा फॉर्म्युला आहे शेवटची नैसर्गिक संख्या मायनस पहिली नैसर्गिक संख्या प्लस 1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एका टीव्हीची किंमत 20% वाढल्यामुळे वस्तूचा खप 20% कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल? एका टीव्हीची किंमत 20% वाढल्यामुळे वस्तूचा खप 20% कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल? तर कसं सॉल्व्ह कराल? टीव्हीची किंमत 20% वाढले आणि टीव्हीचा खप 20% कमी झालाय. तर टीव्हीची किंमत 20% वाढले. 20% म्हणजे काय? 20% म्हणजे 20/100 1/5 लिहिता येईल का? 20% इक्वल टू 1/5 म्हणजे 20% वाढले म्हणजे सुरुवातीची किंमत होती 5 ती 1 ने वाढले म्हणजे नवीन टीव्हीची किंमत झाले 6. पुन्हा एकदा सांगतो 20% ने टीव्हीची किंमत वाढले. 20% आपण कसे लिहू शकतो? 20/100 म्हणजे 1/5. बरोबर. तरी खाली जी आहे ही टीव्हीची सुरुवातीची किंमत आहे आणि ती किंमत 1 ने वाढलेली आहे
म्हणजे 5 ची किंमत झाले 6. 5 + 1 6. ठीक आहे, नवीन किंमत झालेली आहे 6. त्यानंतर टीव्हीचा खप 20% ने कमी झालाय. 20% ने कमी झालाय म्हणजे 5 होता, त्यानंतर 1 ने कमी झालाय म्हणजे तो किती झालाय 4 झालाय. म्हणजे 5 चा झाला 4. म्हणजेच टीव्हीची किंमत झाले 5 ची 6 आणि टीव्हीचा खप झालाय 5 चा 4. याला मल्टिप्लाय करा. 5 5 जार 25, 4 6 जार 24. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काढायचे उत्पन्नातील फरक. किती फरक पडलाय तर 25 - 24 1 चा फरक पडलाय. कितीवर 1 चा फरक पडलाय तर 25 वर 1 चा फरक पडलाय. 1/25. आपल्याला पर्सेंट काढायचा आहे, टक्के किती टक्के फरक पडलाय तो काढायचा आहे, म्हणून मल्टिप्लाइड बाय 100. 25 1 जार 25, 25 4 जार 100. 4% फरक पडेल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. टीव्हीची किंमत 20% वाढले म्हणजे 5 ची किंमत झाले 6. त्यानंतर टीव्हीचा खप 20% कमी झालाय, 5 चं झालंय 4. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5 5 जार 25, 6 4 जार 24. डिफरन्स येईल 1 चा. कशावर 1 चा डिफरन्स येईल तर 25 वर. मल्टिप्लिकेशन का केलं तर पर्सेंटेज काढायचे म्हणून मल्टिप्लाइड बाय 100 केलं, तर तुमचं करेक्ट आन्सर येईल 4. बरोबर. तर पर्सेंटेज टॉपिकची ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही ही नेहमी प्रॅक्टिस करा. तुम्ही मोठे मोठे कॅल्क्युलेशन इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आणि पर्सेंटेज टॉपिकवर प्रत्येक एक्झामला प्रश्न विचारण्यात येतो. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया उद्या नेक्स्ट टेस्ट सिरीज मध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.